त्यांनी दरवाजा लावला, मोबाईल टेबलावर ठेवल्याच्या नंतर अर्धा वर्धा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं. तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली. तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणलं माझ्या व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन. एक असा गुन्हा जिथे केवळ एका निष्पाप तरुणाचा जीव जात नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची शांतता एका रात्रीत संपून जाते. एका बाजूला 9 जण मिळून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करतात. संपूर्ण बीड जिल्हा न्यायासाठी रस्त्यावर उतरतो आणि राजकारणातल्या एका बलाढ्य कुटुंबाभोवती संशयाची सुई फिरू लागते. पण जसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकतो तसा समोर येतो एक भयानक ट्विस्ट, ज्याने थेट राज्याच्या विधानसभेला आणि गृहमंत्रालयाला हादरवून सोडलंय. काय आहे या संपूर्ण हत्येमागचं गूढ रहस्य? पोलीस खरंच सत्य लपवून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? आणि या प्रकरणात थेट खासदारांच्या पुत्राचं नाव कसं काय समोर आलं? सत्तेचा खेळ लपवलेलं सूड नाट्य महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या विलासगुल्य हत्याकांडाच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत. असे खुलासे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामागची संपूर्ण क्रोनॉलॉजी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्या समोर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या टाकडी येथील विलास उर्फ दादा घुले या हॉटेल चालकाच्या निर्घुण हत्येची जी संपूर्ण इनसाइड स्टोरी घेऊन आले, ज्या प्रकरणाने आता फक्त एका गुन्हेगारी स्वरूपाचा टप्पा पार केलेला नाही, तर याला एक अत्यंत गंभीर राजकीय आणि सामाजिक वळण मिळालंय. ही कहाणी आहे एका पूर्वनियोजित कटाची आणि त्यानंतर झालेल्या भयानक हत्याकांडाची. या केसमध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीसाठी लोक जात आहेत, भेटीगाठी सुरू आहेत आणि थेट पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा आता विधिमंडळात गाजतोय. चला तर मग थेट जाऊयात या संपूर्ण प्रकरणाच्या सुरुवातीला नेमकी काय घडली होती ती घटना. या भयानक प्रकरणाची सुरुवात होते 20 जून 2026च्या रात्री. केज तालुक्यातल्या टाकडी फाटा येथील एका हॉटेलमध्ये अचानक 2 गटांमध्ये जोरदार भांडण आणि राडा सुरू होतो. तिथे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच हॉटेलचे मालक असलेले विलास घुले हे तिथे केवळ वाद सोडवण्यासाठी आणि एका युवकाची सुटका करण्यासाठी मध्यस्थी करायला गेले होते. त्यांचा हेतू फक्त भांडण मिटवण्या इतका होता. पण तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्रांनी चाकूने सपासप वार केले. तब्बल 9 जणांनी मिळून एका निष्पाप तरुणावर वार करून त्याची तिथेच अत्यंत अमानुषपणे हत्या केली. एका मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्हा संतापानं पेटून उठला. या हत्येच्या निषेधार्थ नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आक्रोश इतका तीव्र होता की त्यांनी विलासचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास साफ नकार दिला. तब्बल 9 तास विलासचा मृतदेह केज पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला. जोपर्यंत मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही या पावित्र्यात हजारो लोक पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता आणि तब्बल 3 ते 4 दिवस सातत्याने रस्ता रोको आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी तातडीने विशेष पथके तयार करून 9 पैकी 6 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली खरी, पण खरा मास्टर माइंड अद्याप बाहेरच आहे असा संशय निर्माण झाला. या प्रकरणाची व्याप्ती आणि दाहकता इतकी वाढली की त्याचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि विधानसभेत उमटले. मुंडे बंधू भगिनींकडून या प्रकरणात सखोल तपासाची आणि पूर्वनियोजित कटाचा पर्दाफाश करण्याची मागणी करण्यात आली. पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव आले. या प्रकरणातील सर्वात मोठा बॉम्ब तेव्हा फुटला जेव्हा पोलिसांनी घेतलेल्या पुरवणी जबाबात थेट खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचं नाव समोर आलं. आंदोलनकर्ते आणि मृत विलासच्या नातेवाईकांकडून सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांचा आरोप आहे की या संपूर्ण प्रकरणाच्या मागे राजकीय वरदहस्त असून खऱ्या मास्टरमाइंडला आणि सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा आक्रमक पवित्रा परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून
हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. त्यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवर आणि तपासाच्या पद्धतीवर संशय व्यक्त केला. विलास घुले हत्याकांडात एकाला मारायला दाखवून खून दुसऱ्याचाच करण्यात आलाय. या प्रकरणातील मास्टर माइंडचा पोलिसांकडून बचाव केला जात आहे. तो आरोपी पोलिसांचा इतका लाडका आहे का? त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी बाहेर मोकळे सोडले जात आहे का? यानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपाचे निवेदन दिले. संपूर्ण प्रकरणात सर्व बारकावे तपासावे, वस्तुनिष्ठ आणि सर्व बाजूंनी तपास करून पीडितांना व मृत विलास घुले यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही आणि कठोर शिक्षा केली जाईल असं आश्वासन दिलं. तसेच विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांनीही धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत गृह विभागाला योग्य आणि कडक कारवाईचे निर्देश दिलेत. दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी विस्तृत चर्चा करून माहिती घेतली. त्यांनी स्पष्ट सांगितले की पोलिसांनी कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दडपणाला बळी न पडता या हत्येचा जो कोणी खरा सूत्रधार असेल त्याचे पाळेमुळे खोडून काढावेत आणि कडक कारवाई करावी. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या. तसेच राजकीय नेत्यांचे नाव आल्यामुळे या पोलीस यंत्रणा आणि अधिक जोमाने कामाला लागलीये. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी IPS व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आली. बरं, एवढं सगळं करण्यात आलंय, ठीक आहे. दरम्यान ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष्मण हाके यांना फोन करून बीडमधील सद्यस्थिती आणि आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेत सखोल चौकशीचं आश्वासन दिलंय. या आश्वासनानंतर आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी नातेवाईकांना योग्य तपासाची खात्री दिल्यानंतर रात्री उशिरा 11 वाजता आंदोलन स्थगित करण्यात आलं. दुसऱ्या बाजूला ज्यांचे नाव पुरवणी जबाबात आले त्या सौरभ सोनवणे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हवं तर पोलिसांनी माझे कॉल रेकॉर्ड तपासावेत. मी तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी भूमिका सौरभ सोनवणे यांनी घेतली. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणात आज जो सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट आलाय तो ऐकून संपूर्ण महाराष्ट्र चक्रावून गेलाय. बीडच्या या केज तालुक्यातील प्रकरणाला आता केवळ एका वादाचं स्वरूप राहिलेलं नसून त्याच्या मागे महिला छळ, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराचे एक अत्यंत गंभीर कारण असल्याचा खळबळजनक आरोप एका स्थानिक पीडित महिलेने केलाय. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आणि छळ. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार विलास घुलेचा मित्र उमेश माने याने तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला होता आणि तिचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता, तिचा छळ करत होता. जेव्हा हा छळ सहनशक्तीच्या पलीकडे गेला तेव्हा तिने हा संतापजनक प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली गेली. कुटुंबियांनी जेव्हा या छळाविरुद्ध केज आणि बीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिथे मध्यस्थी करत रमेश घुले नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकावले. यापुढे असा त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी, पण जर तुम्ही पोलिसात गेलात तर तुमचे काही खरे नाही, अशी धमकी रमेश घुलेने दिल्यामुळे ते कुटुंब प्रचंड भीतीखाली वावरत होते, असं त्या महिलेचं म्हणणं आहे. आता ती खरं बोलते खोटं बोलते याबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये. या त्रासाला कंटाळून अखेर त्या कुटुंबाने आपलं शेतीतलं घर सोडलं आणि ते गावात राहायला गेले. नवरा आणि लेकरांना मारून टाकू, पण गावात गेल्यानंतरही त्यांचा असा छळ थांबला नाही. विलास घुले आणि रमेश माने हे दोघे बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने येऊन सतत तिथे गिरट्या घालायचे. 3 जून रोजी विलास घुले याने त्या महिलेला थेट आणि अत्यंत भयानक धमकी दिली. तो म्हणाला, तू पूर्वीसारखेच संबंध ठेव, नाहीतर तुझ्या लेकरांना आणि नवऱ्याला मारून टाकू, त्यांचा जीव घेऊ. आणि त्या रात्री हॉटेलवर काय घडलं तर
त्यानंतर 20 जूनच्या रात्री विलास आणि रमेश पुन्हा तिच्या घरासमोर आले. गाडीचा हॉर्न वाजवून त्यांनी अश्लील शिवीगाळ सुरू केली. महिलेच्या पतीने बाहेर येऊन अत्यंत हतबलतेने विनंती केली, आम्हाला सुखाने जगू द्या. त्यावर त्यांनी धमकी दिली, तू बाहेर ये, तुला खल्लास करतो, असं महिलेचं म्हणणं आहे. या सततच्या प्राणघातक त्रासातून मार्ग काढण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी महिलेचे वडील, पती आणि इतर नातेवाईक हॉटेलवर गेले होते. मात्र तिथे विलास आणि रमेश यांनी काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी या कुटुंबाला बेदम मारहाण सुरू केली. पीडित महिलेचा थेट दावा आहे की त्यांनी आधी आमच्यावर जीवघेणा हल्ला आणि मग मारहाण सुरू केल्यामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या बचावासाठी म्हणजेच स्वसंरक्षणासाठी माझ्या वडिलांनी हात उचलला आणि त्या झटापटीत विलास गुलेचा मृत्यू झाला, असं पीडित महिलेचं म्हणणं आहे. पीडित महिलेने पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत की आम्ही केज आणि बीड पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यासाठी गेलो होतो, मात्र पोलिसांनी अजूनही आमची बाजू ऐकून घेतलेली नाही आणि आमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही. पोलिसांनी आमची बाजू ऐकून आम्हाला न्याय द्यावा, असं तिचं म्हणणं आहे. मित्रांनो, बीडमधील या प्रकरणाचे दोन्ही पैलू आता समोर आलेत. एका बाजूला एका तरुणाची हत्येची क्रूर घटना आहे, तर दुसऱ्या बाजूला ती महिला सांगते एक हतबल महिलेने केलेले हे अत्यंत सनसनाटी आरोप आहेत. यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. पोलिसांच्या भूमिका संशयास्पद का आहेत? जर पीडित महिलेने तिच्या कुटुंबासोबत तक्रार दाखल करायला गेले होते, तर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ का केली? जर योग्य वेळी कारवाई झाली असती तर आज ही वेळ आली असती का? आणि दुसरं म्हणजे सत्तेचा खेळ की वैयक्तिक सूड, विधानसभेत होणारे राजकीय आरोप आणि दुसरीकडे समोर आलेले हे महिला छळाचे प्रकरण, या दोन्हीच्या मागे नेमकं खरं सत्य काय आहे हे आता एसआयटीच्या तपासातच समोर येणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज समोर आलेल्या या नवीन खुलाशानंतर आणि पीडित महिलेच्या या सनसनाटी आरोपानंतर तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर तुमचं काय मत आहे? मला खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स ऐकायला नक्की आवडेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण सत्य काय आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे. जर तुम्हाला हे सडेतोड आणि रॉ विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि ज्वलंत मुद्द्यासह. तोपर्यंत सतर्क रहा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवत रहा. धन्यवाद.